आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली। फडणवीसांची राज्यपालांसोबत विविध विषयांवर चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, रात्री बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती, तर शिवसेनेच्या मंत्र्यांसंदर्भात भेट घेतल्याची सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिवसभर दिल्लीत असणार। शिवसेनेच्या खासदारांची आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची ही बैठक घेणार। गेल्या 3 वर्षात 123 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, 123 नगरसेवकांनी पक्षप्रवेश केल्याचा शिवसेनेचा दावा। सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे असल्याची माहिती। माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा भाजपमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत डांगेंची घर वापसी। फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंच्या काळातील डांगेंच्या कामाबद्दलच्या आठवणी जागवण्यात आल्या। वाजपेयींनी उत्तराधिकारी म्हणून प्रमोद महाजनांचं नाव सांगितलं होतं। आपण पंतप्रधान, मुंडे सीएम व्हावे असं महाजनांच्या डोक्यात आलं, तिथूनच आमच्या छळवादाला सुरुवात, अण्णासाहेब डांगे यांचं वक्तव्य। अण्णासाहेब डांगे यांनी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी केलेलं वक्तव्य वेदनादायी। उत्तर द्यायला हयात नसलेल्या व्यक्तींवर अशा पद्धतीनं बोलणं आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभत नाही, प्रकाश महाजन यांचं ट्विट। मुंबईत आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश। जालना महापालिका स्वबळावर लढवण्यासाठी वरिष्ठांकडे आग्रह धरणार, गोरंट्याल यांची प्रतिक्रिया। प्रवीण गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संभाजी ब्रिगेड संघटनांचं एकत्रीकरण होणार, लवकरच घोषणा होणार असल्याची मनोज आखरेंची माहिती।